देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डसह लष्कराच्या आरोग्य विभागाकडून हॉटेल्सवर कारवाईचा बडगा. 15,000 रुपयांचा दंड वसूल. यापुढेही कारवाई सुरूच राहणार, आरोग्य विभागाचा इशारा. देवळाली छावणी परिषदेचा आरोग्य विभाग, स्टेशन हेल्थ ऑर्गनायझेशन तसेच देवळाली कॅम्प पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 24 रोजी दुपारी लॅम्ब रोड परिसरातील 2 हॉटेल्स आणि 1 मिल्क सेंटरवर दंडात्मक कारवाई करून आढळलेल्या दोषांबाबत त्यांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डचे आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता यांनी दिली. याबाबत संबंधितांकडून 15,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. स्टेशन हेल्थ ऑर्गनायझेशनचे कर्नल अरुण डॅनियल व देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबिये यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली. देवळालीतील एका मांसाहारी खाद्यपदार्थांच्या दुकानात गोमांस भेसळ करून अन्नपदार्थांची विक्री केली जात होती. त्यावेळी त्या दुकानाला सील ठोकण्यात आले. तसेच भेसळयुक्त पनीर देखील एका दुकानात आढळून आले होते. त्याचवेळी देवळालीतील सर्वच खाद्यपदार्थांची दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट, मिठाईची दुकाने यांच्यातील अन्न आणि खाद्यपदार्थांची तपासणी आरोग्य विभागामार्फत वेळोवेळी केली जावी अशी मागणी पुढे आली होती. त्या अनुषंगाने दिनांक 24 रोजी दुपारी सदरची तपासणी मोहीम देवळाली कॅम्पमध्ये राबवण्यात आली. तपास पथकाने बेलदगव्हाण रोडवरील आमची माती आमची माणसं अर्थात करी अँड लिव्ज या उपाहारगृहामध्ये धडक दिली. तेथील किचनची पाहणी केली. विविध वस्तू, भाजीपाला, खाद्यपदार्थांचे नमुने तपासले असता त्यामध्ये मुदतबाह्य खाद्यपदार्थ, खराब असलेला भाजीपाला, अस्वच्छता, अशुद्ध पाण्याचा वापर, बुरशीजन्य खाद्यपदार्थ असल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे बंदी असलेल्या प्लॅस्टिकचे कंटेनर व इतर साहित्य आढळून आले. स्वच्छतागृहात अस्वच्छता आढळून आली. कामगारांची आरोग्य तपासणी झालेली नसल्याचे स्पष्ट झाले. सांडपाण्याचे उघडे चेंबर निदर्शनास आले. बुरशी लागलेले आईस्क्रीमचे कोन देखील या ठिकाणी आढळून आले. तसेच मडकीमध्ये किडे तर काही मसाल्यांच्या खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू मुदतबाह्य असल्याचे दिसून आले. पथकाने त्या सर्व वस्तू ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्या वस्तूंचा पंचनामा करून त्यांची योग्य ती विल्हेवाट लावली. आढळलेल्या सर्व दोषांबाबत हॉटेलच्या व्यवस्थापनास 5,000 रुपये दंड ठोठावण्यात आला. तसेच नोटीसही बजावण्यात आली. त्याचप्रमाणे लॅम्ब रोडवरील महासागर उपहारगृह व पवन मिल्क सेंटर येथे प्रतिबंधित प्लॅस्टिक आढळून आल्याने त्यांनाही प्रत्येकी 5,000 रुपये दंड आकारण्यात आला. कारवाई दरम्यान कॅन्टोन्मेंट बोर्डच्या आरोग्य विभागाचा परवानाही काही ठिकाणी आढळून आलेला नाही. दरम्यान यापुढेही देवळाली कॅन्टोन्मेंट हद्दीतील सर्व खाद्यपदार्थांची दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट, मिठाईची दुकाने यांची तपासणी केली जाणार असून भेसळयुक्त, दर्जाहीन, अस्वच्छता, मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती छावणी परिषद आरोग्य विभागाचे अधीक्षक अमन गुप्ता यांनी दिली. सदरच्या कारवाईमध्ये स्टेशन हेल्थ ऑर्गनायझेशनचे आरोग्य अधीक्षक संजय ठुबे, कॅन्टोन्मेंट बोर्डचे आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता, निरीक्षक शिवराज चव्हाण, शाजेब सय्यद आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन बागुल, चंद्रभान भोईर आदी सहभागी झाले होते. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.